नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सागर ब्लॉग्स 4524. तर भाई आम्ही काल गोव्यान आल्यावर ना, दरवेळेस ज्या वेळेस गोव्यान येतं एक पहिल्या दिवशी काहीच होणे, दुसऱ्याच दिवशी भाई पाणीच पडतं. काय करावं, आता निघलो भाई, पाणी पडल्यावर वैताग गोव्यान. सो आता निघल्यावर डायरेक्ट कोल्हापूरला. भाई आता गोव्याला आले, इकडं काजू शॉपिंग चालू आमची. फुल काजूचा डायरेक्ट दुकानच घेतले पोरावी. मागच्या टायमाला बी इथल्याच घेतलेलं काजू, सो म्हणून इथंच थांबल्या. लवकरच दुकान खुलले ना, बाहेर असं पाणी चालू बोलून फायदा नाही. मला कंपनीचा खर्च आहे यो इकडं, यो यो एक गोटी. ये आणि 2 घास मारलं जागेवर. पहिला खाल्ली आताची ना, आता दुसरा तुला काढून देतो. सो मस्त आता इकडं भाई सगळ्यांची झोप झाली. कोल्हापूरच्या रस्त्याला जांभला खात घेतल्या आणि बाबाच्या इथल्या घेतल्या. हे झोपतच राहा. समस्या बघ काय हे आहे बघ मसाला मस्त पैकी. आता जांभळांचा मजा घेऊ, मग पुढचा काय तो विषय बघू. टेस्ट कशी आहे? एक नंबर. आपल्याला काय बोलशील? आंबा नाही दिले काय म्हणजे काय परत भेटते का आता? म्हणून तिथे थांबलंच नाही. आपल्या तरी परत भेटते का? अरे देवाने एवढी आपली मूर्ती घडवली, आईच्या पोटात मांसाचा गोळा केला, एवढा अवयव फोडल्या, त्याची किती ताकद आहे रे त्याच्यात, आणि त्याच्यावर आपण मस्ती येऊन त्याचा दुर्योग करतो या शरीराचा आम्ही आमच्या. अरे पहिली म्हणजे आईच मौज मजा काय करायचं, नको ते बिल्या करायचं नाही. ते सांगता नाही ना, फिरा भरपूर फिरा, बरोबर आहे, पण व्यसन पण नका करू. मग फिरा, मस्त चांगले राहा. त्या ठिकाणी कसलं नको ते करायचं नाही, त्या ठिकाणी जायचं नाही ना. नाही ती मस्ती नका करू. काय की मा बागाय आता हे असा उपाड आहे. पण फिरायला तर आपली घरची पण वाट बघता नाही का? गार्डनला जावा, फिरा, बसा, मजा मारा. ते टाकणार बाबा पाण्याच्या ठिकाणी नदी पाणी दिसतो, जे कुणाला गावले नाही ते कवा घातो त्यांनी सांगता येत नाही. पाणीची ना आगीची गवत मस्ती नका करू. आग आणि पाणी त्याच्या पुढे मी म्हणणारच काय मला सांगत नाही. मी म्हणणारच सो फायनली आपण मंदिराच्या इकडं म्हणजे पोहोचले आणि गाडी पार्किंगला लावीत घेतले भाई. सो मस्त आता पार्किंगला लावून जाऊ ना, मंदिरात दर्शन घेऊ. गर्दी तर आज खाली आहे, तो बघू काय मुख दर्शनच घेऊन निघायला लागेल, कारण काय गर्दी पक्की असली तर काही डायरेक्ट दर्शन घ्यायला भेटणार नाही. सो चला बघू किती काय गर्दी आहे, कसं काय. भाऊ काय केक का घेतले भाऊ, काय विषय काय? बाई मी चॅलेंज लावलेला, बाईची व्हिडिओ जर 12 तासात 3 लाखावर गेली तर बाई पिस्टे खाणार. 12 तासात नाही, 1 मिलियन गेली ना हो, 1 मिलियन गेली. आवाज काय काम पडला. पण Finally. बाई मालवणला भाषा मारली, आता मी कोल्हापूरला होतो. तवा आता भेटले पेस्टे, आता खा. फायनली आम्ही जाम खुश आहोत. काय बोलशील, एकविरेला अजून जायला किती टाइम लागेल? आता ट्रॉफिक डेस्टिनेशनला सांग 2 वाजतील डायरेक्ट. 6 गेअर टाकून आम्ही सो चला आता खाऊ आणि निघू. सो फायनली बाई घेतले इकडं मेलकरीत लावल्या. बाबा भाव्या खुश आहे, भाव्याला भेटले. पुढे का जरा
सो भाई इथं आम्हाला जेवता जेवता किती डायरेक्ट 12 वाजले. चला आता काय जेवण निघू डायरेक्ट कुठंतरी रुमगावसाला एकविरेला. सो भाई आता आम्ही निघल्या. दिवस दुसरा आहे ह्यो म्हणजे याच ब्लॉग मध्ये. सो आता मस्त निघल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. काल रात्री थोडा लेट झाला म्हणजे रूम भेटता. सो चला आता काय बाप्पाचं दर्शन घेऊ. सो मस्त आता नाश्ता करायला आल्या सकाळचे व्हेज नाश्ता कारण का आपल्याला जायचा आणि 100. पण तुम्ही काय आहे विषय काही याने केली पावडर टिकली मग आता तिकडे सलूनगावसा लागेल का बेकार. काय बोलशील काल किती वाजता आपल्याला काय कसा वैतागलेला बोलतोय डायरेक्ट झोपायचं काम. वैतागलेलं म्हणजे आम्ही एक तुम्ही मी नाही मी चला कोण मी रेडी होतो. बादशाह जाऊ. सो भाई मिसल आलेली आहे. टेस्ट करून बघ रे. टेस्ट करून सांग कशी काय आहे. सिस्टमॅटिक का एक नंबर मिसल काय बोलशील मोर्या मिसल पट्टे का तुला जोगेश्वरी. हा नाही करायची कम्पॅरिझन कर ना. नाही करायची कम्पॅरिझन मार ना. जो जवळ असेल मॅप मध्ये तिथं काय. सो चला आपल्याला तर या पट्ट्याने आपण दुसरा नवीन काहीतरी मागवले. सो ल्याव खाऊ. मटकी तर आलेली आहे आपली. अजून साबुदाणा वडा येतात आणि इकडे पुढं लस्सी जस्सी सगळं आले. यांचा उरकला तरी आमचा अजून काही चालू नाही वर. थांबा आपण टेस्ट करून बघू कसा काय विषय. पॅटर्न नवीनच आहे. भूक पण नाही लागणार एवढं खाल्यावर. बरोबर सो फायनली आता आम्ही पोहोचल्या पुण्यामध्ये बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर चला आता जाऊ मंदिरात डायरेक्ट आणि थेट एकविरेला जाऊ. आता दर्शन घेऊन ना थेट एकविरेला जाऊ. हो फायनली पोहोचलो. ही एकविरेला डायरेक्ट वरतीच गाडी लावली. आता चरत पटापट चालता. सो फायनली पोचल्या भाई मंदिरात. येता बराच टाइम लागला. पोरा बालबील शेतकरी होती पण फायनली पोचल्या. आता मस्त जाऊ ना पहिले दर्शन घेऊ. सो मस्त काही गर्दी बी नव्हती. सुसाट दर्शन भेटला भाई. नाही तर यो जर आम्ही सकाळच्या टायमाने आलो असतो तर फुल गर्दी असतील. तर चला आता काय दर्शन घेतले. आता डायरेक्ट घरी कारण का लई थकल्या ना. काही जास्त शूट करायलाच भेटला नाही. तिकडे पुण्याला दगडूशेठचा लांबशात दर्शन घेतला आणि डायरेक्ट आता माऊलीचं दर्शन घेतला. सो चला आता काय ब्लॉग इथेच एंड करू. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच ब्लॉगमध्ये.